नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओची सुरुवातच वेगळी झालेली आहे. यांना सुट्टी होती, घरी होते म्हणून ना हे थोडीशी मदत करत होते. यांनी ना दुधीची साल काढून घेतलेली आहे. तोपर्यंत मी इकडे ना सोयाबीन उकडत घालत आहे. तर कढईमध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये सोयाबीन टाकून मीठ टाकायचं आहे आणि उकडून घ्यायचं आहे. तोपर्यंत तिकडे त्यांनी साल काढून स्वच्छ धुवून ठेवलं होतं. आता माझं काम होतं याला खिसायचं. तर पटापट खिसून घेते म्हटलं. आज आपण सोयाबीन मिक्स दुधी धपाटे करणार होतो आणि इतके टेस्टी लागतात ना, आणि खूप हाय प्रोटीन धपाटे आहेत. नक्की ट्राय करा कधी जर तुम्ही केले नसतील तर हे धपाटे. तर पटापट ते मी खिसून घेतलं. तोपर्यंत इकडे सोयाबीनला उकळीसुद्धा आली होती. आता आपल्याला सोयाबीन आतमध्ये आतलं पाण्यातलं जे आहे ना ते काढून घ्यायचं आहे साईडला. आणि खूप गरम असतं म्हणून थोडा वेळ आपल्याला याला थंड होऊ द्यायचं आहे. मी आता सगळं सोयाबीन जे आहे अशा प्रकारे काढून घेते, म्हणजे पाणी जे आहे ते खाली राहील आणि अशा प्रकारे सोयाबीन आपण काढून घेऊ शकतो. आता हे थंड होईपर्यंत मी इकडे ना सगळं जे आपण खिसून घेतलं होतं ते मी एका मोठ्या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि जे चंक्स होते सोयाबीन त्याच्यातलं पाणी काढून मी अशा प्रकारे ते कटर असतं ना त्या कटरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही मिक्सरला फिरूनसुद्धा घेऊ शकता. आता ते सोयाबीनचं जे हे आहे चुरा, तो आपल्याला टाकायचा आहे खिसलेल्या दुधीमध्ये. त्याच्यानंतर ना इथे मी पालक, कांदा आणि मिरची लसूणची पेस्ट ना वाटून घेतली होती, ते सुद्धा मी इथे टाकून घेतलेली आहे. बारीक बारीक चिरून घ्यायचे कांदा, म्हणजे आपल्याला धपाट्यामध्ये तितका वर दिसणार नाही. आता सगळं मिक्स करून घेऊयात आपण. आणि पालक टाकल्याने ना खूप छान वर दिसतं ग्रीन ग्रीन, म्हणून मी पालक टाकलेली आहे. आणि कोथिंबीरसुद्धा मी मिक्स केलेली आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे सगळं मिक्स केल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे. तर कोणकोणते मी पीठ यूज करणार आहे, तर तांदळाचं पीठ करणार नाही आहे मी यूज, कारण त्याच्याने थोडं कडक होतात. आपल्याला मऊ धपाटे पाहिजे. तुम्हाला जर कडक पाहिजे असतील तर इथे 2 ते 3 चमचे तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता. तर पहिल्यांदा टाकते मी गव्हाचं पीठ. तर गव्हाचं पीठ मी इथे 1.5 वाटी घेतलेलं आहे. आणि ज्वारीचं पीठ आपल्याला जास्त घ्यायचं आहे, तर 2 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला किती धपाटे करायचे आहेत, किती माणसांसाठी करायचे आहेत त्याच्या मेजरमेंट तुमचं असेल. त्याच्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे, बस एवढंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर घ्यायचे आहेत आपल्याला जिरे, गरम मसाला, हळद पावडर, मी इथे अंबारी चटपटसुद्धा घेते आहे, धना पावडर, चवीप्रमाणे मीठ, एवढे बेसिक मसाले आपल्याला घ्यायचे आहेत. आणि पाण्याचा यूज ना अजिबात करायचा नाही आहे आपल्याला. न पाणी टाकताच आपल्याला याच्या मॉइश्चरमध्येच मिक्स करून घ्यायचं आहे. एवढं जर मेजरमेंट तुम्ही यूज केली ना तर अजिबात पाणी लागणार नाही, तेवढ्यामध्येच मिक्स होऊन जातं. आता मी मिक्स करून घेते आहे. थोडंसुद्धा पाणी टाकायचं नाही, याच्याने टेस्ट ना खूप छान येते धपाट्याला. तुम्ही जर वरून पाणी टाकलं तर तेवढी टेस्ट नाही येत, म्हणून ना आपल्याला याच्या मॉइश्चरमध्येच मिक्स करून घ्यायचं आहे. पटापट आता मिक्स करून घेणार आहे मी. थोडंसं वेळ लागतो पण छान असं मिक्स होऊन जातं. तर खूप टेस्टी लागतात हे दह्यासोबत. तर नक्की ट्राय करा जर तुम्ही केले नसतील कधी अशा प्रकारचे धपाटे. सकाळी नाश्त्याला बनवू शकता, मुलांच्या टिफिनला देऊ शकता, किंवा संध्याकाळच्या जेवणालासुद्धा तुम्ही हे धपाटे बनवू शकता, कधीही बनवू शकता. अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि टेस्टीसुद्धा आहे. तर नक्की ट्राय करा. आता इथे पूर्ण जे आहे साहित्य मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असा त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला, घट्ट असा. लागलंच तर तुम्ही थोडंसं पाणी हातावर यूज करू शकता, जास्त पाणी टाकायची काही गरज नाही आहे. तर अशा प्रकारे छान असं पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर काही जे साहित्य लागते ते इथे घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक कापड लागणार आहे, ते रुमाल घेतलेला आहे मी त्याच्या. आणि एका ह्याच्यामध्ये ना बाऊलमध्ये आपल्याला पाणीसुद्धा लागणार आहे. मध्ये मध्ये पाणी लावत राहायचं आहे म्हणजे चिकटणार नाही. आता इथे कोळपाटसुद्धा घेतलेला आहे मी. आता खूप मोठा आहे म्हणून मी अशा प्रकारे घडी करून घेते याची. आणि आपल्याला अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे कोळपाटावर. आता थोडंसं पाणी आपल्याला त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे आणि ते गॅसवर तवासुद्धा ठेवून घेतलेला आहे गरम व्हायला. आता आपल्याला धपाटे बनवायचे आहेत. तर थोडंसं असा प्रकारे आपल्या हातात गोळा घ्यायचा आहे आणि तो हाताला थोडं थोडं पाणी लावून अशा प्रकारे थापून घ्यायचा आहे, म्हणजे हाताला चिकटणार नाही. तर अशा प्रकारे मी मस्त असा थापून घेतलेला आहे, पसरवून घ्यायचा आहे. आणि आपला छान असं धपाटं भाजण्यासाठी ना मी अशा प्रकारे छिद्र करून घेते आहे, म्हणजे आतमध्ये तेल जाईल आणि मस्त असा धपाटा कुरकुरीत आपला भाजला जाईल. आता आपल्याला धपाटा टाकताना इकडून अशा प्रकारे कोणत्याला धरायचं आहे, काही पडणार नाही आहे. त्याच्यानंतर तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि पटापट अशा प्रकारे एक धपाटा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. वरून आपल्याला पाणी लावायचं आहे आणि अशा प्रकारे कापड काढून घ्यायचं आहे. थोड्या वेळाने आपल्याला अशा प्रकारे गोल तेल टाकून घ्यायचं आहे आतमध्ये, म्हणजे पटापट धपाटा निघेल, कारण हा पहिला धपाटा आहे, तव्याला चिटकू शकतो. आता धपाट्याला पलटवून टाकायचं आहे आपल्याला. कोणी थालीपीठसुद्धा म्हणतं याला, आमच्याकडे धपाटेच म्हणतात.
तर मस्त असं एका साईडने भाजलेलं आहे, दुसऱ्या साईडने तेल लावून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता वरूनसुद्धा तेल लावून घेते मी आणि दोन्ही साईडने कुरकुरीत असं आहे आपल्याला जे थालीपीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे. दुसरंसुद्धा रेडी आहे आणि त्यांनी तोपर्यंत मी धपाटे भाजते तोपर्यंत दहीसुद्धा आणलं होतं. दह्यासोबत धपाट्याची टेस्ट खूप छान लागते. तुम्ही चटणीसोबतही कोणताही खाऊ शकता, पण दह्यासोबत खूप छान लागतात हे धपाटे. आता तेल अजून लावून घेते आणि मस्त असा खरपूस धपाटे भाजून घेते. स्लो गॅसवर भाजायचं म्हणजे सगळीकडून छान भाजेल आणि कलरही खूप छान येईल. तर आपला धपाटा पहिला जो आहे रेडी झालेला आहे. तर त्यांच्यासाठी ताट रेडी केलेला आहे मी. 4-5 धपाटे बनवून घेतलेले आहेत आणि मस्त मौसूद असे हे धपाटे आणि दही रेडी आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर त्यांना दिला होता आणि त्यांना प्रचंड धपाटे आवडतात आणि त्यांना खूप आवडला हा धपाटे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून जा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.